बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शेतकऱ्यांच्या कांद्याचं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। शासनानं तात्काळ मदत करावी, अन्यथा विष प्राशन करून मरणार अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिली जाते। आता जिल्हा प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कधी आसमानी संकट, कधी तर सुलतानी संकट, अशा संकटासमोर नेहमी जे आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झुंज द्यावी लागत आहे। अशीच एक व्यथा जी आहे आपण पाहू शकता तुळजापूर तालुक्यातील चिवरी या ठिकाणी आपण पाहू शकता एका शेतकऱ्यांचा कांदा जे आहे आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या कांद्याचा अतोनात या ठिकाणी नुकसान झालेला आहे। आपण पाहू शकता कांदा पूर्णपणे या ठिकाणी नासलेला आहे। काही उर्वरित जी कांद्याचा भाग होता ते कांदा जे आहे मार्केटला नेण्यात आला होता, परंतु त्या मार्केटला नेल्याच्या नंतर हा तो शेतकरी जो मार्केटमध्ये चक्कर येऊन पडला होता। चक्कर का तुम्हाला आली होती? पहिल्यांदा कांदा हा पूर्ण नासलेला निघाला। व्यापारी सगळे मला नाव ठेवलेले त्या ठिकाणी, हा कांदा तुमचा घेण्यासारखा नाही, असे उचलून घेऊन तुमचा बाहेर फेकून द्या, ह्या पद्धतीची त्या मार्केटमध्ये भाषा होऊ लागली। हे पहिल्यांदा मला हे ऐकून डोक्यामध्ये असे भरमसाठाची चक्कर आली आणि पहिलेच बीपी शुगरचा त्रास होता, त्याच्यामुळे असे चक्कर येऊन खाली पडलो तिथं। त्यापर्यंत पडल्यामुळे त्यांनी 100, 200 आणि 300 रुपयाचा 1 नंबर कांद्यासाठी त्यांनी 300 रुपये भाव आणि 2 नंबर कांद्यासाठी 200 रुपये भाव आणि 1 नंबर कांद्यासाठी 100 रुपयाचा भाव अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्यांनी लावून दिला। आणि शेवटी आज माझ्याकडे पावती सुद्धा आहे, तुम्हाला म्हणजे हे खोटे कुठले दृश्य नाही की हे माझं, हे बघण्यासाठी ही पाहू शकता तुम्ही। ही आज सांगायची परिस्थिती म्हणजे ही का नाही, आजचा कांद्याचा भाव असलेला हा 1900, 2000 ते 21 रुपये, 22 रुपये भाव आहे। बाकी शेतकऱ्याचा कांदाचा असताना माझ्या मनामध्ये काय उत्पन्न झाली की एकदम हे बघून मला काय हे संकट, अवकाळी पावसाने हे संकट केलं, निसर्गाने असंच करावं का, हे अशी माझ्या डोक्यामध्ये हे वाटलेलं। तर शासन तर झोपलेलंच आहे, शासन कधीही वेळोवेळी मदत करत नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी नाही, असं हे मला हे वाटतं। एकंदरीत सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या बाजूचं असल्याचं बोललं जात आहे, मात्र या शेतकऱ्यांना ती चक्कर येत आहे। अनेक शेतकरी जे आहेत आत्महत्याच्या मार्गावरती जातात, कुठेतरी नुसतंच घोषणाचा पाऊस पडलं जातं, मात्र अद्याप या शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्यामुळे अतिशय अडचणी या ठिकाणी शेतकरी आहेत। सरकारकडे काय आपलं मागणं आहे? सरकार शेतकऱ्यांच्या बाजू असल्याचं बोललं जात आहे। नुसतं हे त्यांची बोलीभाषा आहे, त्यांनी कधीही देणं हे शेतकऱ्यासाठी लक्ष नाही। त्यांनी दिले तरी त्यांनी काय ते ब्राह्मणाला 1.25 रुपये दक्षिणा देते, ह्या पद्धतीने देतात। बाकी कसलं ह्या शेतकऱ्याचा आवड हवे लाखो रुपये खर्च आहे। आज ह्या कांद्याचा खर्च जर पाहिला तरी 1,60,000चा खर्च आहे। त्याच्यामधून कांदा घेऊन गेल्यानंतर जो खर्च जाईल ते असं वाटलं होतं, पण 4,740 रुपये पट्टी हे माझ्या हातात पडल्यानंतर काय बरोबर झाले, घराकडे यावं असं वाटत नव्हतं, कुठं तर विष पिऊन तिथं मरावं असं वाटत होतं। ह्या कंडिशनमध्ये असताना सुद्धा घरापर्यंत कसं पोचलो हे मला कळलं नाही। रातभर डोळ्याला झोप नाही, हे कालच्या तारखेची गोष्ट आहे, आजची नाही ही। ह्याच्यापासून तुम्हाला सांगतो, आज 10-12 दिवसाला कांदा करत असताना बायाचं हे मजुरी कशाने द्यावे, काय करावं हे मला कळत नाही। एकंदरीत अशा पद्धतीनं कुठेतरी शेतकऱ्यांना जर तात्काळ मदत नाही मिळाली तर विष पिऊन आपली यात्रा संपावी काय, असं भावना एकंदरीत शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। मात्र सरकार आणि प्रशासनाला या शेतकऱ्यांच्या व्यथा आता समजणार का, हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश राठोडसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। NTV न्यूज मराठी, धाराशिव।